Gen Zs and welcome to the Gen Zs podcast with Tanvi, फक्त आपल्या साम टीव्हीवर. So guys, India's first ever AI only university is now open. भारतातली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी आता विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली आहे. स्टुडंट्स अभ्यास करताना तेव्हाच कंटाळतात जेव्हा तो अभ्यास त्यांच्या आवडीचा नसतो. रेग्युलर एज्युकेशन रुटीन सोडून आज इम्पॉर्टंट असलेलं आणि उद्याच्या दृष्टिकोनाने रिलेव्हंट असलेलं एज्युकेशन घेणं जेन झीज जास्त प्रेफर करतात, जे प्रामुख्याने AI आहे. सो व्हॉट इफ आय टोल्ड यू की आंध्र प्रदेशातील अमरावती येथे नेवाडाशी पार्टनरशिपमध्ये 19 फेब्रुवारी 2026 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी उभारली गेली. इथे फक्त AI रिलेटेड डोमेन्स लाईक रोबोटिक्स, AI एज्युकेशन, जनरेटिव्ह AI, स्टार्टअप इन्क्युबेशन, मशीन लर्निंग एक्सेट्रा असे कित्येक डोमेन्स हाताळले जातील. अशी युनिव्हर्सिटी कोणाला नकोय जी एकच विषय हाताळते? कोणताही कोर्स नाही तर पूर्ण युनिव्हर्सिटीज आपल्यासाठी ओपन झाली. या युनिव्हर्सिटीचा पार्टनर नेवाडा कंपनी आहे, जी $3 ट्रिलियन इतकी मोठी आहे आणि जिच्यामुळे ChatGPT सारखी मोठी कंपनी एस्टॅब्लिश झाली. सो आधी नेवाडा एक्झॅक्टली किती मोठी कंपनी आहे ते मी तुम्हाला सांगते. दे हॅव GPUs जे गुगल, टेस्ला आणि ChatGPT सारख्या मोठ्या कंपनीज हाताळतात. वंडरफुल. मग आता या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशनसाठी एक्झॅक्टली कोण एलिजिबल आहे? तर अंडर ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स, डॉक्टरल प्रोग्राम्सला अप्लाय करणारे स्टुडंट्स इथे अप्लाय करू शकतात. द बेस्ट पार्ट इज मग जे कोणी इथे आधी ॲडमिशन घेईल ते फुल्ली फ्युचर रेडी होतील. सो पीपल, AIनी जर इतकं सगळं हातात आणून ठेवलंय तर त्याचा तसा फायदाही आपण करून घेतला पाहिजे. लाईक हा इन्सिडेन्स आहे का, एका व्यक्तीने एक गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आयडिया वापरली. व्हॉट ही डिड वॉज, त्यांनी त्याच्या हॉस्पिटलने दिलेलं 1.6 करोडचं बिल चक्क क्लॉडच्या मदतीने 27 lakhs पर्यंत कमी करून घेतलं, तेही फक्त 1000 रुपयात. येस, अँड इट वॉज जस्ट विथ द हेल्प ऑफ अ AI टूल क्लॉड. त्यांनी स्वतःचे 80% पैसे वाचवले. वेग राईट, म्हणजे कसलं कमाल ना. एक्झॅक्टली काय केलं त्यांनी, तर त्यांनी त्याच्या हॉस्पिटलचं बिल क्लॉडला दिलं आणि त्यांना विचारलं की हे बिल व्हॅलिड आहे का, यात मेन्शन केलेले टॅक्स, अमाऊंट, एक्स्ट्रा चार्जेस करेक्ट आहे का, हे सगळं क्लिअर कर आणि मला बिल रिराईट करून दे. अँड यू वोंट बिलीव्ह, क्लॉडनी हे सगळं करून दिलं आणि चक्क हा स्कॅम लक्षात आणून दिला. क्लॉडच्याच मदतीने आणि कोणत्याही लॉयरच्या मदतीशिवाय त्यांनी एक लीगल नोटीस बनवली, ती हॉस्पिटलला पाठवली आणि खरोखर हॉस्पिटलनी त्याचे 83,000 रुपीज त्याला रिफंड करून दिले. म्हणजे इथे फक्त इमेज क्रिएशन बिझनेससाठी AIचा वापर होतोय, तिथे या व्यक्तीने आउट ऑफ द बॉक्स जाऊन त्याच्या इंटेलेक्टचा फायदा करून घेतला. आता मी पुढे तुम्हाला मस्त एडिटिंग ॲप्स सांगणार आहे. मग जर ते लक्षात ठेवायचे असतील तर तुमच्या जवळचं नोटपॅड आणि पेन घेऊन बसा आणि लगेच लिहून घ्या आणि ते ॲप्स आत्ताच इन्स्टॉल करा. आता AI जन व्हिडिओ सगळेच बनवत आहेत. सगळ्यांनाच AIला प्रॉम्प्ट्स काय द्यायचे हे समजतंय. आता तर काही AI टूल्स चीप रेटमध्ये पण अवेलेबल आहेत आणि त्याचमुळे सगळेच AI कंटेंट बनवत आहेत आणि सगळ्यांचाच कंटेंट सेम दिसतोय. मग आता मॅटर करणार ती टेस्ट, म्हणजे तुमचा कंटेंट कसा वेगळा आहे, कसा युनिक आहे आणि लोकांनी तो का प्रेफर करावा. ह्यासाठी आपण कॉन्स्टंटली युनिक कंटेंट बघितले पाहिजेत आणि बनवले पाहिजे. तर आता युनिक कंटेंट बनवायचा आहे तर तो कुठे बघाल? यू मस्ट वॉच MUBI सिनेमाज. या MUBI वर असलेले मूवीज वेगवेगळे थॉट प्रोसेस घेऊन येतात. तसंच कॉस्मॉस, यात तुम्हाला सर्च करताच वेगळे सर्च दिसतील, वेगळ्या कलर स्कीम्स दिसतील आणि फक्त इन्स्टा स्क्रोल करणाऱ्यांनी सेवी या ॲपचा यूज करा. द रिझन बिहाइंड टेलिंग दिस इज, जेव्हा तुम्ही मोनोटोनस कंटेंट सोडून वेगळं युनिक कंटेंट बघता आणि वापरता तेव्हा तुमचा पोस्टिंग जनरली सुधारतो. आता तुमच्या फोटोज आणि व्हिडिओसाठी काही अमेझिंग ॲप्स सांगते. हे ॲप्स लिटरली लाईफ चेंजिंग येतात. द रिझन इज, तुमच्या या ॲप्सबद्दलचे ओपिनियन हे ऐकल्यावरच कळेल. फर्स्ट इज द मॅग्निफिक AI. हे ॲप तुमच्या फोटोजला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवतं, म्हणजे त्या फोटोजचं परफेक्ट रिझोल्युशन स्केल करतं, सुधारतं अगदी 16x इतक्या पटी. आता याच ॲपला क्रिस्टल इमेज अपस्केलरही आपण म्हणू शकतो. इन शॉर्ट, आपल्या धुरकट फोटोजला और ब्लर झालेल्या फोटोजला आपण इथे शार्प बनवू शकतो. मस्त ना. सो हे ॲप फोटोजसाठी अगदी परफेक्ट आहे. पण तुमच्याकडे व्हिडिओसाठीही सेपरेट ॲप आहे, ते म्हणजे द प्रोजेक्ट स्टारलाइट
बाय टोब्स AI. हे ॲप पण तेच काम करेल आणि 16x क्वालिटीमध्ये करेल. म्हणजे तुमच्या व्हिडिओचं मोशन, फ्लिकर होणं, ब्लरनेस हे सगळं कम्प्लिटली वॅनिश करेल. सो आजचे अपडेट्स क्रिस्प आणि शॉर्ट होते, पण आय होप ते खूप इम्पॉर्टंट आणि व्हॅलिड होते. आजचे अपडेट्स इथेच संपतात, बट त्याचसाठी बघत राहा जेन झीज पॉडकास्ट एव्हरी सॅटर्डे नाईट 9:30 ऑनवर्ड्स, ओनली ऑन साम TV. गुड नाईट.